नमस्कार. बघा मित्रांनो, आपल्या कोकणातील ग्राहक आहेत माझे सचिन मोराये साहेब. पाठीमागे विरार स्टेशन ना उलट आहे व्हिडिओमध्ये, पण विरारला आलो आहे आता. हा विरारचा परिसर. आणि विरारमध्ये आपल्या कोकणातील ग्राहक आहेत सचिन मोराये साहेब. त्यांनी हा 2 किलो भीमसेनी कापडाचा आपल्याला ऑर्डर दिली होती. माझे रेग्युलर ग्राहक आहेत तिथले विरारचे. आज माझ्या वेस्टर्नच्या इकडच्या डिलेवऱ्या होत्या, तर मी त्यांचीही डिलिव्हरी इथे घेऊन आलो आहे. ते आपल्याकडनं भीमसेनी कापूर नेहमी घेतात, वापरतात. आता त्याचा अभिप्राय ते स्वतः देतील किंवा आपल्या कामाबद्दल बोलतील. बोला मोरये साहेब, तुम्ही कसे आपली सर्व्हिस वाटली किंवा तुम्हाला कापूर याच्या आधी घेतला होता, काय तुम्ही अभिप्राय द्याल आपल्याला? नमस्कार, माझं नाव सचिन मोरे आणि माझं स्वतःचं फ्रीलान्सिंग आहे. मी UPVC विंडोज, मॉस्किटो मेश, प्रिटेड आणि इन्व्हिजिबल ग्रिल याचा बिझनेस करतो. तर ते सर्व करतो. तर माझे प्रमोशनही करतात. तसेच रुपेश पण ते माझे खूप चांगले मित्र झालेले आहेत, कारण आमच्या रेग्युलर ऑर्डर्स असतात. तर ते आम्हाला इकडे विरारला येऊन छोटी का ऑर्डर असे ना, पण ती आणून डिलिव्हरी देतात. याला महत्त्व आहे. आणि त्यांचं स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर हे खूप प्रसिद्ध झालेलं आहे तिन्ही लाईनमध्ये. आपला सेंट्रल लाईन म्हणा, वेस्टर्न लाईन म्हणा किंवा हार्बर लाईन म्हणा, तिन्ही लाईनमध्ये हे पूर्णपणे फेमस झालेलं आहे. आणि कोणालाही कुठल्याही ठिकाणी म्हणजे जिथेही राहत असाल तिथे तुम्हाला स्टेशनला पूर्णपणे डिलिव्हरी ते आणून देतात. आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि त्यांचे प्रोडक्ट्सही अतिउत्तम आहेत. धन्यवाद धन्यवाद. फेमस असं नाही, मी माझ्या कामामुळे लोक आपल्याला स्मरणात ठेवतात. मी नेहमी हेच सांगतो की व्यावसायिक आणि व्यवसायाबरोबर सामाजिक काम करणं, लोकांना मदत करणं, प्रत्यक्ष भेटणं, गाठीभेटी घेणं हे केलं पाहिजे. आणि हे मी सातत्यपणे करत आलो आहे. धन्यवाद, तुम्ही आपल्याला ऑर्डर दिलीत. अजून काय बोलायचं आहे बोला. दुसरा यांचा एक जो कॉन्सेप्ट ते चालवतात की मराठी उद्योजकांना ते पुढे आणण्यासाठी मराठी उद्योजकांची ॲड ठेवतात प्रत्येक याच्यामध्ये. मग तो कोणी असो, एक मराठी व्यक्ती आपला काही जरी धंदा करतोय त्याला पुढे जाण्यासाठी हे मदत करतात. त्यांच्या प्रत्येक व्हॉट्सअप स्टेटसला बघा तुम्ही, त्यांच्या स्वतःची ॲड कमी असते आणि इतरांची ॲड जास्त असते. हे खूप मोठं कॉन्सेप्ट आहे जे त्यांनी चालू केलेलं आहे आणि ते खूप अप्रतिम आहे. मला वाटतं प्रत्येक मराठी उद्योजकांनी हे करावं की जेणेकरून आपले मराठी बांधव पुढे जातील आणि खूप मोठे होतील. आणि माझा हाच प्रयत्न आहे की आज नुसतं स्वतःचा व्यवसायामध्ये विचार नका करू. आज एवढं कॉम्पिटिशन वाढलं आहे, तर तुमच्या व्यवसायाबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्याचा दुसऱ्याच्या व्यवसायाचा विचार करता तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिक स्वतःहून पुढे जाता. आणि मी हीच संकल्पना गेल्या 4-5 वर्षात राबवतो आहे. धन्यवाद, तुम्ही मला अभिप्राय दिलात माझ्या कापराचा, माझ्या डिस्ट्रीब्युटरचा, माझ्या कामाचा. त्याबद्दल मी इथेच थांबतो. आपल्यालाही काही आपले प्रोडक्ट लागले तर नक्की फक्त एकदा आवाज द्या. थँक्यू.